आडवा घ्यायला. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ ताईंनो. आज दुकान आवरायला चालू केली, ते पण का आता गुढीपाडव्याची तयारी म्हणजे साफसफाई दरवर्षी करत असते साध्या सिंपल पद्धतीमध्ये. मग अशा जाळ्या काढून घेतल्या, कारण उद्या आहे अमावस्या आणि उद्या घर साफ करायचं, परत सणाचं सगळं पूर्वतयारी करून ठेवायची. खूप सकाळी सकाळी बरेचसे कामं असतात. मग आता दुकान स्वच्छ करून घेतली, जाळ्या काढून घेतल्या. ह्या दुकानाच्या बाहेर सुद्धा रोडचं काम चालू आहे, तर खूप जाळ्या झाल्या होत्या. ह्या सगळ्या जाळ्या काढल्या. अगदी सुंदर स्वच्छ दुकान करून घेतलं. ह्या दोघी तिघी मुली हाताखाली धरल्या, कारण आपल्या दुकानामध्ये भरपूर सारा माल आहे 3-4 लाखाचा. आणि मग ते स्वच्छ करून प्रत्येक साडीला पुसून कवर व्यवस्थित, ही काही थोडीफार ज्वेलरी आहे ती सुद्धा सगळी स्वच्छ पुसून पासून, कारण मला एकटीला झालंच नसतं, त्यामुळं मुलांना हाताखाली धरलं. तर इकडं सगळ्या साड्या पुसून झाल्या, तर मी सगळ्या जाळ्या काढून घेतल्या. आणि त्यानंतर काय केलं ताईंनो, मस्तपैकी सगळ्या साड्या व्यवस्थित जिथली तिथं लावून दिल्या. तर हे फर्निचर दिसतंय ते आपलं नाही आहे, दुसऱ्याचं आहे. ते काही ते काका घेऊन जाईनात, त्यांनी नेलं की मग आपल्याला थोडंफार तिथं आणखीन 1-2 रॅक ॲड करता येते. बरं, आल्या आल्या पहा अवतार कसा होता आणि आता अवतार कसा झाला आहे. खूपच ना कामाचं लोड असते सकाळी सकाळी. मग आम्ही लवकरच 9 वाजता आलो होतो. आता गॉगल लावून कोणी झाडतं का? तर हो ताईंनो, मी लावला. कशासाठी ते सांगतेच. त्याआधी पण एवढा सारा कचरा निघाला होता. गॉगल कशासाठी लावला ते सांगते. माझे डोळे ना खाजतात. कशामुळं तर हे खाकाना डोळ्यात गेला की सगळे डोळे असे कचकच कचकच करतात. त्यामुळं साध्या सिंपल पद्धतीमध्ये गॉगल लावून साफसफाई करून घेतली. तर तेवढ्यात घरी आले सगळं आवरून. तर आता वाजले होते 2 वाजता आले. तर दीदीकडून ना घरातलं एक टोपलं होतं ते फुटलं होतं. तेवढ्यात त्या काकू दिसल्या. बरं झालं बाहेर तर काही जाणं होईना घ्यायला. मग ह्या काकूकडून एक छान टोपला आणि एक टब घेतला. त्यांना म्हणत होते थोडेफार पैसे कमी करा, पण त्यांनी काही केलेच नाही. पण चला, 50 रुपयाला हे टोपलं आणि 100 रुपयाला टब घेतला, कारण आता उन्हाळ्याचे बटाटे वगैरे धुवायला लागतं. त्यामुळं इथं पहा, इतक्या उन्हात त्या हे सगळं घेऊन फिरता येतं 2 वाजता. आत्ताच इतक्यात आले ताईंनो, आणि आत्ता बसले खाली थोडंसं निवांत, फॅन टाकलाय, सगळं आवरलं दुकानातलं. आता बरेचसे काम आणखीन बाकी आहेत, तेवढे करते. चला. इकडे पाहिले जेवण चालले सगळ्यांचे मस्त. अचानक ठरलं आमचं यायचं. या जेवायला जेवायला या जेवायला या जेवायला. लेकरांची लई इच्छा होती एकत्र पार्टी करायची, त्यामुळे आम्ही अचानक नियोजन केलं आणि स्वादिष्ट हॉटेलमध्ये जास्त आलो. अवश्य भेट नाही, तुमची इच्छा, तशी टेस्ट भारी आहे. तर चला. गाइस ये देखो, ये देखो, पक 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 काय चाललं? पोपट कुठे बोल इकडे ना. मिट्टू कागद टाकलं. मिट्टू 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 भारी बन गए. त्यामुळे आग मध्ये होतं स्वादिष्ट त्याला. ए सारखं सारखं रे सर. शना शना. Wait.